हाय नमस्ते. अनिता पुणेकर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि हे चॅनल आहे ते स्टोरीचं आहे. सो सत्य घटनावर आधारित स्टोरी असणार आहेत. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कारण ह्याच्यामध्ये आपण बिना फेसचं बनवत आहेत व्हिडिओ. तर फेस नसणार आहे माझा, पण आवाज तुम्हाला म्हणजे ह्या स्टोऱ्या तुम्ही कधी ऐकायच्यात ज्यावेळेस तुम्हाला खूप कंटाळा येतो आणि झोपल्या झोपल्या तुम्ही हेडफोन लावून ह्या अशा स्टोरी ऐकू शकता. आणि ह्यातनं म्हणजे शिकण्यासारखं पण तुम्ही घेऊ शकता. ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या करायच्या नाहीत. ओके. तर बघा, आजची स्टोरी आहे ती एका मुलीची आहे. आणि म्हणतात ना, लग्न लवकर केलं तरी पण त्याचे दुष्परिणाम आहेत, आणि उशिरा केलं तर त्याचे पण दुष्परिणाम आहेत. आता करायचं काय नेमकं? म्हणजे लग्न हे योग्य वयात होणे किती आवश्यक आहे हे तुम्हाला कळत आजच्या घटनेतून. ओके. तर आता अशीच एक मुलगी होती की जिचे एज 40 इयर्स ओल्ड होते. आणि मुलीचे वय 40 झालं तरी तिला चांगलं एखादं स्थळ भेटत नव्हतं ह्या मुलीला. आणि तिचे घरचे वगैरे खूपच प्रयत्न करत होते, पण तिला कुठेही एकही चांगलं स्थळ मिळत नव्हतं. आणि ही मुलगी राहणार गुजरात, वडोदरो दौरे इथली आहे. वडोदरा असं काहीतरी गावाचं नाव होतं गुजरातमध्ये. ही घटना गुजरातमध्ये घडलेली आहे. आणि मग नाही का, असेच बघत बघत आता मुलीचं वय 40 झालेलं असतं, तिला स्थळ भेटत नसतात. शिकलेली असते, सुंदर असते, चांगली असते, सर्व गोष्टीने परिपूर्ण असते, पण तिला तिच्या योग्य पाहिजे तसं स्थळ मिळत नसतं. आणि याच्यामुळे तिच्या लग्नाला खूप उशीर होतो. साधारण तिचे वय 40 पर्यंत येऊन टेकते. आणि 40 वर्ष जेव्हा तिची म्हणजे होते, कसं तर तिला एक नवापुरा, म्हणजे तिथंच त्यांच्या तिथं नवापुरा येथील एक मुलगा, त्याचं पण वय 40च होतं. ओके. त्याचं पण वय 40च होतं आणि हिचं पण 40. आणि मग त्यांच्या घरच्यांचं ठरतं. दोघांना मुलगी वगैरे दाखवतात. घरच्यांना पसंत येते, मुलाला पण पसंत येते आणि मुलीला पण मुलगा पसंत येतो. दोघांचं एज सारखंच असतं, 40-40. आणि मग लग्न करायचं करून देतात घरचे. आता ह्या मुलीला कधी वैवाहिक सुख तर भेटलेलं नसतं. 40 मध्ये तिला वैवाहिक सुख मिळणार असतं लग्न झाल्यानंतर. 40 पर्यंत तिला म्हणजे तिला असं वाटत असतं की आपल्याला आता वैवाहिक सुख आणि असंच आपल्याला वैवाहिक सुख मिळेल का नाही, असंच आपल्याला एकटी जिंदगी जगावी लागते का काय, असं तिला वाटत होतं. पण तसं न होता तिचे घरचे तिला स्थळ मिळतं चांगल्या प्रकारे. सासू सासरे घरचं सगळं चांगलं असतं, नणंद असती. आणि मग लग्न वगैरे होतं. आता लग्न झाल्यानंतर सुरुवातीचे काही नाही का, सर्व काही मुलगा चांगला असतो, सर्व व्यवस्थित होतं. मग हळूहळू लग्नाला 1 वर्ष होतं. आता तुम्हाला माहितीये लग्न झालं की सर्वांचं असतं की मुलं कधी होतात ह्यांना, गरोदर कधी राहणार, हिला बाळ कधी होणार आहे, अशा गोष्टी. खूप काही अशा गोष्टी आजूबाजूचे पण विचारतात. आणि एकतर ह्यांचं लग्न उशिरा झालं होतं, त्याच्यामुळं त्या मुलाच्या घरच्यांना पण टेन्शन आलतं की आता हिला मूल कधी होणार, ही कधी गरोदर होणार. सर्व काही सुरळीत चालू असतं. आणि नाही का, सर्व ना शारीरिक संबंध वगैरे होत असतात, सर्व होत असतं, पण तरी पण त्या बाईला दिवस जात नाहीत. आणि ह्या गोष्टीचे दिवस जात नसतात. आणि मग आता म्हणतात असं, म्हणजे तिचा ना असं सासू सासऱ्यांना तर घराचा वारीस पाहिजे असतो. आणि मग ते काय म्हणतात, मग त्या दोघांना डॉक्टरांकडे घेऊन जातात. ओके. मग डॉक्टरांकडे घेऊन गेल्यानंतर आता हे पहिल्यांदा तर म्हणजे हिला वाटतं आपलं तर वय जास्त आहे म्हणून तर आपल्यालाच प्रॉब्लेम तर नाही ना, असं त्यांना वाटत असतं त्या मुलाच्या घरच्यांना. पण ऍक्च्युली तसं नसतं. मुलीमध्ये काहीच दोष निघत नाही जेव्हा ते एका चांगल्या डॉक्टरांकडे जातात, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांकडे. आणि ते चेक करतात सर्व काही, पण मुलीत नाही. पण मुलामध्ये त्यांच्या दोष निघतो की त्याचे स्पर्म जे असतात
ते कमी असल्यामुळे, ते शुक्राणू त्याचे कमी असल्यामुळे त्याला मूलबाळ होणे शक्य नव्हते. म्हणजे तो बाप बनू शकत नव्हता. तो शारीरिक गोष्टी करू शकत होता, पण तो कुणाला गरोदर करू शकत नव्हता किंवा त्याच्यापासून वंश वाढू शकणार नव्हता, असे डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले. मग आता हे सासरचे लोक तर पागल झालेले होते. त्यांना वारीस पाहिजेच होता कसा पण करून. ओके. आणि मग काय होतं, मग डॉक्टर म्हणतात तरी पण तुम्ही हार मानू नका. आम्ही उपचार करतो तुमच्यावर. आपण प्रयत्न करून बघूया म्हणतात डॉक्टर. दुसऱ्या पद्धतीनं नवऱ्याचाच मग ते डॉक्टर म्हणतात IVF म्हणून एक प्रक्रिया आहे, ती करून बघूया. पण IVF प्रक्रिया पण करतात, पण ती पण यशस्वी होत नाही. ती पण यशस्वी होत नाही आणि सगळे नाराज होतात मग सासरकडचे लोक, नाही का. खूप म्हणजे उपचार तर दवाखान्यात चालूच असतात. ती पण वैतागून जाते, तिची मुलगी पण. तिला वाटतं एकतर लग्न पण उशिरा झालं, आता आपल्याला बाळ पण होतं का नाही, आणि ती पण टेन्शन मध्ये असते. आणि मग नवरा बायकोचे सतत वादविवाद होत असतात. आणि आता हे घरचे सासरचे तर इतके पागल झालेले असतात ना, ह्यांना कसं पण नवरा पण पागल झालेला असतो. त्याला कसं पण बाळ पाहिजे असतं. ती सुशिक्षित शिकलेली असते. ती काय म्हणते, ठीक आहे आपल्याला बाळ जर होत नसेल तर आपण दत्तक घेऊया, पण त्यांना दुसऱ्यांचं रक्ताचं बाळ नको असतं. त्यांना त्यांच्या स्वतःच्या अणू म्हणजे रक्ताचंच पाहिजे असतं त्यांना. ओके. तर मग एक दिवशी काय होतं, ही जी बाई असती, मग सगळे प्रयत्न अयशस्वी होतात. मग ही बाई असते, हिचा नवरा एक दिवशी कुठेतरी तो गावाला जातो आणि त्याच वेळेस रात्री ती एकटीच एका रूम मध्ये झोपलेली असते. अशा वेळेस ती झोपलेली असते, तिला कल्पनाही नसते की इथं आपल्या बरोबर काय होईल. ह्या गोष्टीचा तिने विचार केलेला नसतो. आणि ती अचानक झोपली जाते आणि अचानकच तिच्या खोलीचा दरवाजा वाजतो. आणि अचानकच एक व्यक्ती, अशी तिला अंधार असतो, तिला कळत नाही कोण आले गेलं. अचानकच एक व्यक्ती तिच्या रूम मध्ये प्रवेश करतो आणि नंतर ती पाहते तर तिचा सासरा असतो तो. आणि तो सासरा तिच्याबरोबर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो आणि जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि ती खूप त्याला विरोध करते, कारण तिने कधीच ती मनात तसं आणलेलं नसतं. तो वडीलधारी माणसाला तिने वडिलांच्या जागेवर, असे म्हणजे वडीलधारी असतात ना मोठ्या वयाने, मग तिने त्यांना त्या हे दृष्टिकोनातनं पाहिलेलेही नसते आणि तशी कल्पनाही केलेली नसते. त्याच्यामुळे तिला खूप विचित्र आणि खूपच घाण असं वाटतं, गिल्टी. पण तो सासरा काही ऐकत नव्हता, कारण त्याच्या डोक्यावर वारस पाहिजे ह्याचं भूत चढलेलं असतं. आणि मग सासरा तिच्यावर जबरदस्ती करतो आणि संबंध बनवतो. आणि मग आणि ती ती खूप विरोध करते. सासरा तिला मारतो आणि त्याच्यामध्ये शारीरिक संबंध करतो तो सासरा, ऐकतच नाही. आणि मग ही महिला खूप तणावामध्ये जाते. म्हणते आता काय करायचं? तिला वाटतं ही गोष्ट आपण आपल्या नवऱ्याला सांगितल्यानंतर आपला नवरा आपल्याला काहीतरी मदत करल आणि ह्यातून ह्या गोष्टी बंद होतील आपल्या बरोबर घडायच्या. पण नवरा पण ह्यात सामील असतो. दुसऱ्या दिवशी ती जेव्हा नवऱ्याला ह्या गोष्टी सांगते, तर नवरा म्हणतो त्यात काय झालं, आपल्याला बाळ पाहिजे ना, तुला बाळ पाहिजे तर हे बाळ तुला असं असं करावंच लागेल माझ्या वडिलांबरोबर. आणि असे खूप दिवस चालू राहते. साधारण 2024 पासून ते जून 2024 पासून ते 2000 काय ते जून, एक 6 महिने अशाच प्रकारे सासरा करत राहतो. तरी पण ती महिला आपल्या इज्जतीसाठी, घरच्यांसाठी, इज्जतीसाठी गप बसते, की आपले कुठे लोक आपल्यालाच नाव आठवतील, कोण विश्वास ठेवणार नाही, ह्या गोष्टी तिला अशा भीती वाटत असतात. आणि त्यांनी तिला भीती घातलेली असते नवऱ्याने तिच्या, तू जर बाहेर काही बोललीस तर मी फोटो तयार केलेले आहेत घाण, आणि व्हिडिओ मी व्हायरल करून टाकेल आणि तुझ्या परिवाराची आणि तुझी इज्जत सर्वत्र घालवेल. ह्या गोष्टीमुळे ती महिला खूप आतून घाबरलेली असते आणि ते कोणालाच काही बोलू शकत नसते. एक तर तिचं उशिरा लग्न झालेलं असतं आणि त्यात मग तिला काहीच समजत नाही की आपण कुठे जायचंय, काय करायचं.
आणि ती अत्याचार अन्याय असाच सहन करत असते आणि तिला धमकी दिल्यामुळे मग ती गप्पच बसती. असे 6-7 महिने होतात तरी पण काही ती गर्भवती राहत नाही आणि मग सासऱ्याकडून काहीच होत नाही. तरी पण ती गर्भवती राहत नाहीत. मग हे इथंच न थांबता मग तिचा नवरा आणि ते सासरा दुसरा प्लॅन करतो, की तिचा आता जो नंदेचा नवरा असतो त्याला आपण ह्याच्याबरोबर झोपवायचं हिच्याबरोबर. ओके. मग नंदेच्या नवऱ्याबरोबर पण चालू होते. नंदेच्या नवऱ्याबरोबर 2025 मध्ये नंदेचा नवरा, सासरा प्लस नंदेचा नवरा ह्यांचं चालूच असतं. नंदेच्या नवऱ्याबरोबर पण तो आधी पहिला सासरा झोपत असतो, परत नंदेचा नवरा पण तेच करू लागतो. आणि कसे तर मग तिला दिवस जातात. आता दिवस जातात कसे तर आणि कसे तर दिवस जातात पण होते काय ते त्यावेळेस पण तिचा गर्भपात होतो. ते मूल राहत नाही. ते मूल मरतं पोटातच तिच्या. आणि तरी पण मग नंतर आता हे सर्व झाल्यावर तिला वाटतं आता आपल्याला नाही का आता बाळ तिला वाटतं बाळ राहिलं आणि परत गप्प बसते. आपल्याला बाळ झालं म्हणजे तिला बाळ राहिलेलं असतं त्यावेळेस तिला वाटतं ते होईल सगळं नीट. पण जेव्हा तिचं ते पोटातलं बाळ मरतं, गर्भपात होतो, तेव्हा अजून हा त्रास, अन्याय, अत्याचार अजून चालू होतो. आणि चालू झाल्यानंतर मग तिला हे घटना खूप असह्य होतात. एक तर तिचं खूपच शोषण चालू असतं. सासरा, नंदेचा नवरा, पती आणि ह्यांच्यामुळे ती खूपच त्रासून जाती आणि तिला कळत नाही आता काय करायचं काय नाही. पण ती धाडस करून सर्व गोष्टी तिचं बाळ पोटात मरतं आणि ती पोलीस स्टेशन मध्ये जाते आणि सर्व तिनं ही हकीकत पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सांगते आणि पती प्लस सासरा प्लस नंदेचा नवरा ह्यांच्यावर गुन्हा दाखल करते. कारण तिला ह्या गोष्टीतनं असह्य झालेले असतात. फक्त वंशाचा दिवा पाहिजे म्हणून तिच्यावर जो अन्याय अत्याचार चाललेला असतो तो ती किती दिवस सहन करणार. तिला वाटलेलं असतं कुठंतरी आपल्याला बाळ झाल्यावर तर हे होईल पण हा अत्याचार चालूच राहतो आणि शेवटी ती पोलीस स्टेशन गाठते आणि तिचे जे तिथे अं, पती सासरा पतीवर ब्लॅकमेलिंग आणि सासरा आणि नंदेच्या नवऱ्यावर अत्याचार आणि छळ ह्याच्या संदर्भात गुन्हा दाखल होतो आणि अशा प्रकारे त्या तिघांना अटक केली जाते आणि उशिरा लग्न झाल्यामुळे खूपच ह्या मुलीला वाईट शिक्षा मिळते. तुमची काय प्रतिक्रिया आहे ती तुम्ही मला सांगू शकता, कमेंट्स करू शकता, की कुणाची चूक होती आणि खरंच वंशाला दिवा पाहिजे म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला योग्य वाटतात का असं एखाद्या महिला बरोबर वागणे. आजची स्टोरी कशी होती आणि ही स्टोरी रिअल मध्ये खरे घडलेली आहे. आवडल्यास तुम्ही लाईक करा. जेव्हा तुम्ही फ्री असता तेव्हा अशा स्टोरी ऐकू शकता हेडफोन लावून आणि तुमचं ह्यातून मनोरंजन आणि तुम्हाला शिकण्यासारखेही भेटणार आहे.